सो एव्हरीवन, हाय बाळांनो. आज आपण आपल्या संडे टेस्ट जे 18/8/2024 ला आपण घेतलं होतं त्याचं या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. ओके. जर आपणही नवोदय संदर्भात तयारी करत असाल तर वरील नंबरवर कॉल करू शकता. बाळांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला होता. ठीक आहे. प्रश्न आहे 39,735 गुणिले 3 कंसात अधिक कंसामध्ये 39,735 गुणिले 7 बरोबर किती. याला तुम्हाला सोडवायचं आहे. तर सोडवताना काय करतात, लक्षात घ्यायचं, या दोन्ही ब्रॅकेटमध्ये या कंसामध्ये तुम्हाला ही संख्या कॉमन दिसते. तर जी संख्या कॉमन दिसते तिला बाहेर काढायचं. ठीक आहे. कंसाच्या बाहेर काढायचं. तर कंसाच्या बाहेर 39,735 याला कंसाच्या बाहेर काढलं. दोघांमध्येही गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह. ठीक आहे. आता कंसातून समजा बाहेर काढलं तर या कंसातून समजा याला जर बाहेर काढलं तर या ठिकाणी काय राहिलं, 3 राहिलं. त्यानंतर हा प्लसचा सिंबल आहे म्हणून प्लसचा सिंबल. या कंसातून जर याला बाहेर काढलं तर याच्यामध्ये काय राहिलं, 7 राहिलं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर 39,735 इंटू या दोघांची बेरीज येणार. या दोघांची बेरीज येतोय 10 आणि नंतर तुम्हाला गुणाकार करायचा आहे. ओके. गुणाकार काय, तर 39,735 आणि गुणाकारातील हा जो 10 आहे त्याचा या ठिकाणी आपण 0 घेणार. म्हणजे तुमचा आन्सर या ठिकाणी आलेला आहे आन्सर नंबर डी. ओके. या प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर नंबर डी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न म्हणतोय, बघा काय म्हणतो प्रश्न. 2,56,734 या अंकातील 3 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. या ठिकाणी 3 चा तुम्हाला पहिल्यांदा प्लेस व्हॅल्यू काढायचे, स्थानिक किंमत काढायची. तर या 3 ची स्थानिक किंमत येते 30. ओके. या ठिकाणी संख्या समजा आपण लिहिली तर या 3 ची स्थानिक किंमत येतो 30 आणि नंतर आहे 6 म्हणजे 6. या 6 ची स्थानिक किंमत येतं 6,000. नंतर म्हणतोय यांचा गुणाकार किती. तर तुम्हाला 30 गुणिले 6,000 याचा गुणाकार करायचा आहे. तर 6 आणि 3 यांचा गुणाकार तर साइन 3 18 आणि 18 वर हे येणार 4 शून्य. असं ऑप्शन कोणतं दिसतंय, 1 2 3 4 5 म्हणजे 1,80,000. 5 4 शून्य कुठं दिसतात बघा. ठीक आहे. या ठिकाणी 4 शून्य तुम्हाला सी मध्ये दिसत आहे म्हणून तुमचा आन्सर येणार आहे बाळांनो या ठिकाणी सी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. काय म्हणतोय, वर्तुळ केलेल्या संख्येची स्थानिक किंमत काढा. तर या ठिकाणी वर्तुळ केला आहे म्हणजे संख्या आहे तुमच्याकडे 97.057 याची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण या अगोदर शिकलो, हे जे तुम्हाला दिसतंय 97 आहे, होल नंबर आहे, पूर्ण संख्या आहे. तर याची स्थानिक किंमत 7 येणार. याची स्थानिक किंमत 90 येणार. पण याची जर स्थानिक किंमत काढायची आहे तर 0.0 येणार. याची जर काढायची असेल तर 0.05 येणार आणि याची जर काढायची असेल तर 0.007 येणार. बरोबर. मग अशी प्लेस व्हॅल्यू कोणाची आहे या ठिकाणी, तर तुमचं उत्तर दिसतं या ठिकाणी बाळांनो डी हे आन्सर आहे तुमचं 0.007. ओके. त्यानंतर सेम या ठिकाणी एक क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. जो क्वेश्चन आपण फर्स्ट नंबरवर सोडवला होता सेम त्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. ओके. चला
या ठिकाणी हे दोन गुणाकार आहे, या ठिकाणी हे दोन गुणाकार आहे. ठीक आहे. आता समजा आपण काय केलं, या दोघांमध्ये 25-25 सारखं आहे. तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडू शकता. एक तर या दोघांचंही तुम्ही गुणाकार करून बेरीज करू शकता, किंवा दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे की या दोघांमधून कॉमन बाहेर काढून टाकायचं, सारखे बाहेर काढून टाकायचं. तुम्ही 25ला बाहेर काढलं, गुणाकाराच्या चिन्हावरून गुणाकार राहिलं कोण, तर या ठिकाणी राहिलं 1675. नंतर प्लसचं चिन्ह आहे म्हणून +1325. ठीक आहे. आता तुम्ही याला सोडवू शकता. ओके. यांची बेरीज करा. 1675 हजार अधिक 1325. यांची जर बेरीज केली तर किती आलं? ठीक आहे. 3000. किती आलं बेरीज? 3000. ठीक आहे. म्हणून 25 गुणीला यांची बेरीज केली तर उत्तर येतं तुमचं 3000. आणि 25 गुणीला 3000 जर केलं तर 25×3=75, आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे तुमचं उत्तर आलं 75,000. तर 75,000 हे उत्तर तुम्हाला दिसतोय बाळांनो, बी मध्ये दिसतंय. ओके. आन्सर येतो या ठिकाणी बी. ओके. बी हे तुमचं उत्तर असणार आहे. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. 8 लक्ष ही संख्या अंकात कशी असणार तुम्हाला विचारलेलं आहे. 8 लक्ष ही जी संख्या आहे ही 80,000 आहे, त्याच्यामुळे हे कॅन्सल. ही जी संख्या आहे ही 8 लक्ष आहे, म्हणून हा उत्तर येणार तुमचं. त्याच्यानंतर ही संख्या आहे 8 लक्ष 8. ओके. 8 लक्ष 8, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर दुसरं दिसतंय तुम्हाला, हे आहे 80 लक्ष ही संख्या आहे. आपल्याला पाहिजे 8 लक्ष, त्याच्यामुळे ही पण येणार नाही. तर बाळांनो, तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी सरळ सरळ बी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 7. 390 गुणीला रिकामी जागा बरोबर 12,870, हा असं उदाहरण आहे. आता बाळांनो, तुम्हाला या ठिकाणी हे रिकामी जागा जी दिसते हे तुम्हाला काढायचं आहे. आता याच्या अगोदर आपण शिकलोय की जर एखादी संख्या जर काढायची असेल तर काय करायचं त्याला. ठीक आहे. तर त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं, हे आपण या अगोदर शिकलेलो आहोत. म्हणजे आपण याला भागाकार करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला हा काढायचा आहे, म्हणजे त्याच्याबरोबर 390 आहे, तर 390ला दुसऱ्या बाजूला न्यायचं आहे. नेताना आपण शिकलो, बेरीज असेल तर वजाबाकी, वजाबाकी असेल तर बेरीज, गुणाकार असेल तर जाताना भागाकार, भागाकार असेल तर जाताना गुणाकार. बरोबर. हे आपण या अगोदर बघितलेलं. भागाकार असेल तर गुणाकार. या ठिकाणी गुणाकारामध्ये आहे तर भागाकारात जाणार, म्हणजे 12870, आणि खाली येणार 390. या ठिकाणी 0 0 कॅन्सल. आता कशाने भाग जातं यासाठी तुम्ही कसोट्या या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. तर तुमचं लक्षात असं येईल या ठिकाणी कोणती कसोटी लागते बघा. याला 3ने भाग जातं, खालच्याला 9 आणि 3 12, वरच्याला जातं का बघा, 14 15 16 17 18. तिघांनाही, दोघांनाही 3ने भाग जात. कितीने भाग जातं या ठिकाणी? 3ने डिवाइड होतं. ठीक आहे. मग आता मी काय करतो, या ठिकाणी 3 9ला 3ने डिवाइड करतो, म्हणजे इथं आलं 13. 13 3 39, आणि वर येणार या ठिकाणी. ठीक आहे. याला जर आपण 3ने भाग दिलं तर उत्तर काय, तर 3 चौक 12, नंतर 3 दुने 6, उरले 2, 3 9 27. ओके. 429. आता याला पुन्हा भाग जातं का चेक करा. 429ला 30ने डिवाइड होतं का? ओके. तर याला 30ने डिवाइड होतं का बघा. काय, तर 3 3 39, 13 3 39, उरले 3, नंतर 9, 3 3 39. काय आलं उत्तर? 13 1 13, 13 33 39. उत्तर किती आलं? 33. आहे का उत्तर? तो उत्तर आलंय तुमचं 33. म्हणजेच बाळांनो, तुमचा आन्सर आलेला या ठिकाणी सी.
हा तुमचा उत्तर असणार. त्यानंतरचं उदाहरण आहे हा प्रश्न क्रमांक 8. याच्यामध्ये फ्रॅक्शन दिल्यात, अपूर्णांक दिल्यात सगळ्यांमध्ये आणि बेरीज दिली तर या दोघांचं पहिल्यांदा गुणाकार, नंतर गुणाकार, नंतर गुणाकार. पहिल्यांदा सगळ्यांचं गुणाकार करायचं, त्याच्यानंतर आता मल्टिप्लिकेशन. गुणाकार कसं करतो? अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. ठीक आहे. मग समजा जर आपण यांचा पहिल्यांदा जर गुणाकार केला तर काय येणार? यांचा गुणाकार मी या ठिकाणी लिहितो. 5 दुने 10 येणार आणि खाली येणार 7 त्रिक 21. बरोबर. त्याच्यानंतर अधिक, आता या दोघांचा जर गुणाकार केला तर काय येणार? 3 1 3 येणार आणि खाली 728 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर वजाबाकीच्या चिन्हाने वजाबाकी, 7 1 7 येणार, नंतर 12 येणार. ठीक आहे. आता या सगळ्यांचं छेद तुम्हाला सारखं करायचं आहे. ओके. छेद सारखं करण्यासाठी तुमच्याकडे उपाय काय आहे? एक तर तुम्ही सगळ्यांचं एलसीएम काढू शकता, लसावी काढू शकता. ओके. त्याही पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकता लसावी काढून. किंवा मग आपल्याकडे एक सोपा उपाय आहे. कोणतं? तिरपा गुणाकार. पहिल्यांदा बेरीज करायची आहे तर बेरीज करू शकता तुम्ही. याला शॉर्टकट पण करता येतं. ठीक आहे. काय येणार? या ठिकाणी 280 येणार आणि या ठिकाणी येणार तिरपा गुणाकार 63 आणि खाली येणार 21 गुणिला 8. किती येतं? 21 गुणिला 8. या दोघांचा गुणाकार येतोय तुमचं. ठीक आहे. चला याला जसं तसं करू. किंवा मग 21 गुणिला 8 करू. सॉरी, 21 गुणिला 28 करू. ठीक आहे. 28 इंटू 21. 8 2 16 6 चला 1 4 आणि 1 5. किती आलं? 588. असं करू शकता. 588 -7/12. यांची बेरीज जर केली तर बेरीज येतं 343/588 -7/12. आता वजाबाकी करायची आहे तुम्हाला, छेद सारखं करायचं आहे. ओके. तर या छेद सारखं करताना समजा जर याला तुम्ही 49 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं 588 येतं. तर मी याला पण 49 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. कशासाठी केलं? छेद सारखं येण्यासाठी. मग 343/588 मायनस यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 343/588. आता दोघांची वरच्या वरच्याची वजाबाकी 343 मायनस 343/588. उत्तर येतं 0/588. आता आहे का ऑप्शन? अशाकडे आपल्याकडे नाही आहे. लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण ज्याचा अंश 0 असेल तेव्हा त्याचं उत्तर हे काय येतं? त्याचं उत्तर हे 0 येतं. ठीक आहे. 0ला कोणत्याही संख्येने भागितलं, डिवाइड केलं, त्याचं उत्तर 0 येतं. म्हणून तुमचा आन्सर या ठिकाणी काय येणार? बी येणार. काय येणार? बी येणार. ओके. चला त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 9. पहिल्यांदा गुणाकार हा एक्सपांडेड फॉर्म आहे. विस्तारित रूप आहे. यांचा गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार आणि सगळ्याची बेरीज. चला पहिल्याचा गुणाकार काय आला? 5 आलं. दुसऱ्याचा गुणाकार काय आलं? 8000. मांडा इथं 8000. त्याच्यानंतर याचं गुणाकार काय आलं? 70 केलं. याचं गुणाकार काय येणार? 4,00,000. म्हणजे 4 वर किती शून्य? 5 शून्य. 1 2 3 4 5. इथलं 1 2 3 4च झाले नाही का? पुन्हा 1 शून्य, नंतर 4. त्याच्यानंतर याचा गुणाकार काय? तर 600. ठीक आहे. सगळ्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. बेरीज करा या ठिकाणी. सगळ्यांची बेरीज काय येणार? 5. याची बेरीज काय येणार? 7. याची बेरीज काय येणार? 6. याची बेरीज काय येणार? 8. याची बेरीज काय येणार? 0. याची बेरीज काय येणार? 4. काय आलं? 4,08,675. 4,08,675. कुठे उत्तर? उत्तर बघा.
उत्तर आहे तुमचं डी. हे आपला आन्सर असणार आहे, आन्सर नंबर डी. ठीक आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. याला मी डश करतोय. प्रश्न क्रमांक 10 साधा उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय? गुणाकार करायचंय. गुणाकार कशाला करायचा आहे? पहिल्यांदा 5ने गुणाकार करा, म्हणजे तुमचं काम सोपं होते. ठीक आहे, साधा गुणाकार आहे, काही एवढं टेन्शन नाही. 895564 इंटू 5. हा झिरो, या झिरोला नंतर द्या. पहिल्यांदा 5ने करा. 5 × 24 = 0, हातचे 2, 6 × 5 = 30 आणि 2 × 32 2, हातचे आले 3, 5 × 5 = 25, 26 27 28 8, हातचे आले 2, 9 × 5 = 45 46 47 7, हातचे आले 4, 8 × 5 = 40 40 न 4 44 आणि हा एक शून्य. काय आलं उत्तर? उत्तर हे आलं 44 78 200. 44 78 200. ओके. मग कुठे आहे 44 78 200? उत्तर क्रमांक बी, 44 78 200. उत्तर क्रमांक, आन्सर नंबर आलेला आहे बी. ठीक आहे, सोपा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 11. हा इम्पॉर्टंट आहे. ओके. एका संख्याला 12ने भागण्याऐवजी 18ने भागले असता, म्हणजे त्या संख्येला 12ने भागायचं होतं पण भागितले कितीने? 18ने. तर भागाकार 20ने वाढ होते, तर ती संख्या कोणती? आता या उदाहरणाला सोडवणं अतिशय सोपं आहे, काही कठीण नाहीये. तुम्हाला या ठिकाणी भाग द्यायचा आहे. या ठिकाणी काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. जे काही ऑप्शन दिसतात त्या ऑप्शनला तुम्हाला डिवाइड करायचं आहे. ओके. आणि जसं आता आपण पहिला ऑप्शन घेतला 720. 720 ला समजा मी 12ने भाग दिला. ओके. काय तर 12×72 0 0 नंतर घेतला 0, म्हणजे 12ने जेव्हा भाग दिला आपण याला, त्याचं उत्तर किती आलं? 60 आलं. नंतर आता 18ने पण देऊन बघा. 720ला 18ने द्या. 18×4 = 72. ठीक आहे, 0. उत्तर किती आलं बघा बाळांनो? 40 आलं. आता इथं तो काय म्हणतो बघा, भागले असता भागाकार 20ने वाढते. आहे का 20ने वाढ? बघा 40 आणि 60 20ने वाढत आहे ना. म्हणून तुमचं उत्तर काय येणार या ठिकाणी? सरळ तुमचं उत्तर येतं ए. बघा ना, 40 आणि 20 या दोघांमध्ये डिफरन्स कितीच आहे? 60 and 40 या दोघांमध्ये डिफरन्स 20चा आहे ना, ते 20ने वाढ होते म्हणते ना, म्हणून तुमचं उत्तर येणार 720. तुम्ही एककाला भाग समजा घेतलं तर काय होतं? समजा आता या ठिकाणी आपण 900 घेतलं. 900ला 12 द्या. ठीक आहे, चल. आता आपण काय करू? या 900ला 12ने भाग देऊ. ओके. काय तर चला, 12×7 = 84ने भाग झाले ना. ठीक आहे, उरले 6. नंतर 12×5 = 60. किती आलं उत्तर? 75 आलं. आता याच 900ला तुम्ही कितीने भाग द्या? 18ने भाग द्या. ओके. काय येतं? 18×5 = 90. 0 0 तोंडी पण करता येतं भागाकार. ठीक आहे, काही कठीण नाही. कितीचा फरक आला? 75 आणि 50 फरक आहे ना. ओके. 25चा फरक येतो. आपल्याला किती पाहिजे? 20चा फरक, म्हणजे 20ची वाढ 20ने वाढ होते, म्हणून तुमचं उत्तर बी पण येणार नाही, सी पण येणार, डी पण येणार. हे तुम्ही करून बघू शकता. तुमचं उत्तर येतं 720. ओके. अतिशय सोपा प्रश्न. चला, त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 12. या अंकातील 7 8 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? अंक संख्या घेतली आपण 816974. ओके. चला, यामध्ये पहिल्यांदा 7 ची प्लेस व्हॅल्यू म्हणते 7. 7 ची प्लेस व्हॅल्यू किती येतं? 70 आली. त्यानंतर आहे 8. 8 ची प्लेस व्हॅल्यू काय येतं? करा या ठिकाणी 8000000. घेतलं बरं.
1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 5 संख्या थोड्या ते झाल्या. ठीक आहे. 8 ची प्लेस व्हॅल्यू 8 0 त्यानंतर पुन्हा 0 त्यानंतर पुन्हा 0 पुन्हा 0 पुन्हा 0. ठीक आहे. त्यानंतर आहे 6 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 6 0 0 0. ठीक आहे. या सगळ्यांची बेरीज बनते, सगळ्यांची ऍडिशन करा. सगळ्यांची ऍडिशन जर केली तर या ठिकाणी 0 आलं, या ठिकाणी 7 आलं, या ठिकाणी 0 आलं, या ठिकाणी 6 आलं, या ठिकाणी 0 आलं, या ठिकाणी उत्तर काय आलं? उत्तर आलंय तुमचं 80 60 70. 80 60 70 उत्तर आहे तुमच्याकडे सी. 80 60 70 हे तुमचं उत्तर, म्हणून आन्सर येणार या ठिकाणी सी. ठीक आहे. 80 60 70.